नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण झटपट होणारी अशी भेंडीची भाजी करणार आहोत। ही भेंडीची भाजी अगदी झटपट बनवून होते आणि थोडीशी वेगळ्या प्रकारे आपण ही भेंडी पाहणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। भेंडी म्हटलं की सर्वच मुलांचा आवडीचा पदार्थ आहे। भेंडी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो, काही भरून करतात, काही फ्राय करून करतात, तर काहींना क्रंची कुरकुरीत अशी भेंडी प्रचंड आवडते, तर काहींना अशी साधी सिंपल आवडते, काहींना टोमॅटो घालून आवडते। अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण भेंडीची भाजी करत असतो। आज आपण अशाच प्रकारे एक मस्त झटपट होणारी भेंडीचा एक प्रकार पाहणार आहोत। इथे आपण 400 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। आपण पाहू शकता जास्त मोठी किंवा जास्त लहान कोवळी अशी भेंडी घेतलेली नाहीये, मध्यम आकाराची भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे, सुकून घेतलेली आहे। साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या 2 गड्ड्या आपण सोलून चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण भेंडी चिरून घेणार आहोत। आपण ज्याप्रमाणे लसूण आणि मिरची चिरलेली आहे त्याच प्रकारे भेंडी चिरणार आहोत। थोडासा शेप वेगळा देणार आहोत, म्हणजे लहान मुलांना हे पाहायला पण कधीतरी अशी मज्जा येते किंवा मुलं अगदी आनंदाने खातात। आपण अशा प्रकारे याचे क्यूब्स टाईप कट करणार आहोत। जी गोल आपण भेंडी चिरतो त्याच्याऐवजी अशी उभी चिरली तर लहान मुलांना कधीतरी अशा प्रकारे खाल्ली तर त्यांना खूप आवडते। आपण अशा प्रकारे सर्व भेंडी चिरून घेणार आहोत। लसूण किंवा हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे करू शकता। मिरची जास्त तिखट असेल किंवा लहान मुलं खाणार असतील तर कमी प्रमाणात इथे वापरायचे आहे। लसूण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे आपण पाहू शकता भेंडी आपली संपूर्ण चिरून झालेली आहे। आता आपण इथे काही कढीपत्त्याची पानं आहेत ती देखील चिरून घेणार आहोत। लहान मुलं कढीपत्ता खात नाहीत किंवा तो काढून बाजूला टाकतात, म्हणून अशा प्रकारे मी कढीपत्ता चिरून घेणार आहे, जेणेकरून तो भाजी सोबतच खाल्ला जाईल। कढीपत्ता देखील आपल्या आरोग्याला खूप आरोग्यवर्धक आहे। अशा प्रकारे कढीपत्ता चिरून झालेला आहे। आता इथे एक गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 2-3 टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत। जिरं मोहरी छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण लसूण जो चिरून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत। आवडीप्रमाणे तुम्हाला जास्त लसूण आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता, पण याच्यामध्ये लसूण जर जास्त वापरला तर चवीला भेंडी एकदम भन्नाट लागते। ते घातल्यानंतर लसूण थोडासा रंग बदलला की आपण हिरवी मिरची जी चिरून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत। लसूण आणि हिरवी मिरची अगदी बारीक तुम्हाला चिरून घ्यायचं असेल तरी देखील घेऊ शकता, किंवा लसूण आणि मिरची थोडी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक ओबडधोबड करून आपण ते देखील याच्यामध्ये मिश्रण घालू शकता। हे छान परतलं, मिरची छान परतली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची जी पानं आपण चिरून घेतलेली आहेत ती घालणार आहोत। हे छान मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवरती करायची आहे। हे छान असं परतून घेतलं, आपला छान कढीपत्त्याचा सुगंध एकदम छान असा दरवळायला लागला की बाकीचं साहित्य घालूयात। त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालणार आहोत, अगदी पाव चमचा आपण हळद घातलेली आहे। हळद छान अशी परतली की थोडंसं हिंग आपण घातलेलं आहे। हिंग आणि हळद आपण छान अशी परतून घेऊयात। छान असं परतून झालं साधारण 2-3 मिनिटांनी त्याच्यामध्ये आपण जी भेंडी चिरून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत। ही भेंडी अतिशय वेगळ्या शेपमध्ये आहे। आता भेंडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडा वेळ हाय फ्लेमवरती आपण ठेवणार आहोत, साधारण 1 मिनिटासाठी। हाय फ्लेमवरती हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। हे मिक्स करून घेण्याच्या आधी याच्यामध्ये आपण मीठ वगैरे काही घालणार नाही आहोत। हे छान मिक्स करून झाल्यानंतर बाकीचं साहित्य घालणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो देखील चिरून फोडणीमध्ये ॲड करू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर इथे चिंचेचा वापर करू शकता, किंवा लिंबाचा रस देखील तुम्ही इथे वापरू शकता। आता आपण पाहू शकता भेंडी छान मिक्स करून झालेली आहे। गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती केलेली आहे आणि मध्यम आचेवरती याच्यावरती झाकण न ठेवता अशाच प्रकारे छान परतत आपल्याला ही भेंडी हलवायची आहे। इथे चवीपुरता आपण मीठ ॲड केलेलं आहे। आता या स्टेजला आपण मीठ ॲड करायचं आहे आणि छान अशी भेंडी मिक्स करून घ्यायची आहे, हलवून घ्यायची आहे। सर्व छान मिक्स करून झालेलं आहे। अजून साधारण 2 ते 3 मिनिटातच आपली भेंडी मस्त अशी तयार होते। साधारण 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता भेंडीची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि भेंडी छान अशी मस्त रेडी झालेली आहे।
ही भेंडी आपण लोखंडाच्या कढईमध्ये बनवत आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इतर कोणत्याही कढईमध्ये बनवू शकता. आपण पाहू शकता अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही भेंडी रेडी झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहे. याचा थोडासा शेप वेगळा आहे, त्याच्यामुळे मुलांना असं वेगवेगळ्या प्रकारे भेंडी केली तर मुलांना प्रचंड आवडते. अतिशय झटपट होणारी आहे. जास्त साहित्य न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये पटकन बनवून होते. तुम्ही अशा प्रकारे भेंडी करताल तर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण पाहू शकता मस्त अशी भेंडी झालेली आहे. तुम्हाला जर भेंडीमध्ये स्मोकी फ्लेवर हवा असेल तर शेवटी अगदी 2 मिनिटासाठी तुम्ही हे भेंडी हाय फ्लेमवरती करून ठेवू शकता, पण कंटिन्यू आपल्याला ती हलवत राहायला लागेल. थोडासा ब्राऊन रंग येतो भेंडीला आणि आपली भेंडी मस्त अशी खमंग लागते. तर आपण पाहू शकता मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भेंडीची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवरती फॉलो करायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.